आता सैनिकी क्षेत्रातही भारताने एक नवीन भरारी मारली आहे। पण मला आश्चर्य वाटतं, एकीकडे भारतीय सेनेच्या शौर्याबद्दल आमचा राहुल या ठिकाणी एक मोठा जुलूस काढतो, तिरंगा यात्रा काढतो, 2.5 किलोमीटरचा तिरंगा घेऊन या ठिकाणी फिरतो। आणि एक दुसरा राहुल पण आहे, तो दुसरा राहुल रोज विचारतो किती विमानं पडले, कसे ड्रोन पडले, कोणी पडले, कसे पाडले। मी तुम्हाला खरंच सांगतो, आतापर्यंत मी पाक ऑक्युपाइड काश्मीर ऐकलं होतं, जीवनात पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं आपल्याला केवळ पाक ऑक्युपाइड काश्मीर हा धोका नाहीये, पाक ऑक्युपाइड काँग्रेस हा आता नवीन धोका तयार झालाय। कारण या काँग्रेसी लोकांची सगळी मानसिकता ही पाकिस्तानी लोकांनी हायजॅक केलेली आहे। जे प्रश्न पाकिस्तानने विचारले पाहिजे ते प्रश्न आता राहुल गांधी आणि त्यांचे चेले चपाटे या ठिकाणी विचारायला लागले। किती ड्रोन पडले, आणि एकाने तर काय शोध लावला, तो म्हणाला, अरे म्हणाला ते तर पाकिस्ताननी 15-15 हजाराचे चायनीज ड्रोन पाठवले होते, तुम्ही 15 लाखाचे मिसाईल कसे पाठवले। आता या मूर्खांना हेही माहित नाही की युद्धाचे ड्रोन आणि शेतीचे ड्रोन यात फरक आहे। शेतीची फवारणी करण्याचा ड्रोन हा युद्धावर पाठवला जात नाही, पण मूर्खांना समजवणार कोण। आणि त्याच्याकरता मिसाईल नाही डागावं लागत, आपल्या अँटी ड्रोन गन अशा आहेत। आणि मला सांगितलं पाहिजे, एका वेळी 64 ड्रोनवर मारा करणारी अँटी ड्रोन गन ही जगामध्ये केवळ भारताने तयार केलेली आहे, ही अमेरिकेजवळ देखील नाही आहे। पण या मूर्खांना समजवेल कोण, यांच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस घुसलाय, आणि त्या पाकिस्तानी व्हायरसने यांची जी डोक्यातली हार्ड डिस्क आहे ती करप्ट केलेली आहे। आणि म्हणून हे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात। आणि म्हणूनच ऑपरेशन तिरंगाच्या माध्यमातून एक नवीन भारत, एक मजबूत भारत, एक घुसून मारणारा भारत, एक तिरंगा घेऊन उभा असलेला भारत हा जगाने पाहिला। आणि आमच्या महिलांचं सिंदूर पुसण्याचं काम कोणी करेल तर त्याला घुसून मारण्याची ताकद आमच्या भारतामध्ये आहे, हे दाखवण्याचं काम आज भारताने या ठिकाणी केलेलं आहे।